12:15 वाजले तर इथं जेवण करायचे. जेवायला घेऊन आले इकडं. बाईचं चाललंय आता, आवरलंय सगळं काम. तिचं हातपाय धुईचं चाललंय, डोकं हे विचारून जेवाय बसायचं. आणि आत्यांचं चाललंय, आत्यांनी काढला वाटा धुवून. आज पाणी येत आहे. खालची मोटर चालू केली आहे, तर आत्यांनी वाटा धुवून काढला. आता उद्या महाळ हे म्हणल्यानंतर जेवायला ह्याला इथंच बसतात ना माणसं. सगळीकडं पाणी हे मारून देवाचं घर धुवून काढलं आत्यांनी, वाटा धुवून काढला. आणि आता इथंच वाट्यावर बसून मस्तपैकी जेवतो. वाट्यावरचं पाणी काढावं लागेल, तेवढं पाणी काढून घेते. बघा पुढं व्हिडिओ. पाणी काढून घेतलं वाट्यावरचं, सुकतंय. काय म्हणता बापू, आला आमचं कुठनं तरी त्याला माझ्या टाक्यात पाणी द्या म्हणलं तर गाठा सगळं जेवून घेतलं. माहिती का तू काय म्हणते अश्विनी, ही टेप आणली मोजायला 100 फुटाची. ती मका नेली का? नवी चालली होय. नाही, गोविंदच्यात होती. गोविंद हा हा, तिथनं आणली, गोविंदाच्यातनं. बर. आता येतो म्हणले ती. मग ही मोजायला आपलं म्हणजे लगेच कलट्या मारायला. हा म्हणजे कलट्या मारल्यावरती कसं कळायचं हो आत बाहेर झाल्यावर? म्हणजे तुम्ही आपला अंदाजे म्हणला 2.5 एकर, पण ती मोजल्यावर आपलं दोन म्हणलो, पण 2.25 वाटत ह्याच्यात गेलेलं तालीत कटानी. हो हो हो, मग कमी का भरा ना हो, हिशेबाने आपलं. हा ना, ज्याच्या त्याच्या समक्ष. बर. तुझं काय त्यांना तुम्ही नाराज करताय? कुठतरी जायचंय त्यांना, तुम्ही जायचंय पण आता काय काहीतरी म्हणताय तुम्ही. अरे ते पण हिन मोजायचं. आता काय करू मी तरी, माझ्या हातात हाय का? हो बर. मग अगं मी किती वेळ झाला वाट बघते जेवायला. ह्याच्यावर जेवायचं, वाळल्यावर नाही ते पुष्की. ह्याच्यावर वाळतंय आता 2 मिनिटात. धरा ते पाणी. कुठं झालाय बापू? अरे ती यायची, ती टेप आता आणली. चला की भूक लागली पार. आता हे होत सुकल्यासारखं व्हायला लागलं पार. भूक लागली आता. 12:30 वाजले. तू आली जेवाय? मग का मी घेऊन आली. आमची वाट्या आणावं लागेल. बायला आमच्या दवाखान्यात जायचंय. तुम्ही जेवलात का? जेवलो मी सकाळीच 9 वाजता. 9 वाजता भाजत गरम गरम खाल्लं. आणि शेंग केली होती बर का, तुम्हाला पदशीर सांगतो. मिरची केली होती ढोबळी. आणि मला हाय उलताना खाली घालाय तळात सव. शेंगदाणे हे असतात, भाजी मोकळी. पण आमच्या मंडळीने काय केलं, हलावली. मी म्हणलं दमड नाही, गाड्या उलताण्याने घ्यायची होती. आता पळीनं येतं का घ्या, उलताना खुरदूरने घासत जात. त्याच्यामुळं नाही हो का अशी करते ते मुदा. काही इलाज नाही. खाऊन देत नाही. हो, खाऊन देत नाही ती. आणि पोर आपली बारके, म्हणजे कोणाची बी आपली लेकरं असते ती पोरांनी वरची इचून घेत होती बर का. इचून ती म्हणली वरची काय घेते तेव्हा त्यांची आजी. मग तिनं उलताना खाली घातलं दिलं. मी म्हणलं बघ नाही, पोरांना जपती हो. आता काय असू द्या, लेकरच ती. पण म्हणती पोरं खेळायला जायच्यात, पहिलं आम्हाला मिळत नव्हतं म्हणून हो मी उलताना. आता मिळतंय म्हणल्यावर घालतो होय ते तळात. मला सवय. आणि माझ्याकडे बघते ती नसतं, जेवायला लागलं की बघते ती. बघा मी म्हणलं काय बघू द्या कसं का असा ना त्यांचं. असू द्यावं, पण तुम्हाला नाही खाण्यासाठी नाही मी म्हणत, आपलं मज्जाने बोलतो, बाकी नाही काय. बाकीचं कोण नाही, तुम्हाला आत्याच बोलतात. हा, बाकीचं नाही कोणी. आत्याचं म्हणणं कसं सगळ्यांच्या वाटणीला आलं पाहिजे. वाटणीला आलं बापू काय करतात, पातळ भाजी असल्यावर वरण घेणार मी 2 आधी चमचे, आणि परत मग पळी खाली घालून मग तळातला गाळ घ्यायचा. अशी सवय मला पहिल्यापासून. सवय बापूला तिखट लागतं तरी जरा असं झणझणीत लागतं. आणि करतात मंदाळणे म्हणतात पोरं खात नाही ती, म्हणून त्यांच्यामुळं माझं मरण होतं ना उलीस. मग मी आपलं चटणी घेतो उलीशी. हा, काय नाही बापूचं पटलं 2 शब्द तर बोला. हो, टाका कमेंट. असं तुम्ही म्हणता तुका देत नाही बापूला भाजी हे आणत नाही खायची का? माझ्याकडे काय केलंय मी,
काय केलं फ्लावर फ्लावर का कोबी नाही आणली तर खाईन 2 घास पण कोबी लवकर केलाय. आली तर तू इथं जेवायला ठेवलंय इथं आणून बर बर मग कोबी आता हे केलाय. कवा तुझ्या सासूचं होईल तवा हो आत्याचं हो. ओरागते म्हणून वाट हा. बघतोय. ती बसली चापीत तिकडे काय करते कुणा नाही झाडांना पाणी लावतात ते असंच हा. बोलतात आणि मग आत्याचं बोलणं करतात. नाही बोलल्याशिवाय ज्याचा जीव आहे तीच बोलतय हो एकामेकावर म्हणजे मोकार बोलून उपयोग नाही. जी माणूस बोलतो ना त्याची माया असते म्हणून बोलतो हा आणि जी बोलून घेतो त्यालाच बोलतय हो. असं कुणाला बोलून जमल का? नाहीच की. हा माझं स्पष्ट बोलणं आहे हो. हम्म. काय नाही पदशीर झालंय आता. चमकीव माझा एक फोटो बिटो हा तुमचा हा तुमचाच चमकावते. हा बर सगळं घेऊन बसले. आत्या गेल्यात पाय धुयला, बाय गेली चटणी आणायला. आत्यांना एकादस आहे. आत्यांना केली खिचडी केली आहे इकडं आणि माझा फ्लावर आणलेला बाप्पू म्हणले दी बघू दी आणि सगळ्या रानात बांधून नेला. त्यांना रानात गेलेत ना तर मग म्हणलं कापड घेतलं, भाकरी टाकली, त्याच्यावर भाजी टाकली, बांधलं आणि गेलं. म्हणलं असं दे रानावर गेल्यावर खातो, असं द्या नेऊ द्या. त्यांना आवडते सुकी भाजी तिखट. चला आत्या आत्यानं चालले झाडं भिजवायचं सगळी. तेच माझं ओरखते पाय धुवाय जाते पण पाय दुसून घालते काय करू? मोटर चालू केल्यावर वाटतं की आता ऊन लय कडक पडतंय, ती झाडं सुकत्यात या. काय झाडांना पाण्याचीच गरज आहे तर भिजवत्या त्या आत्या. कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि या सगळ्यांनी तुम्ही पण जेवायला. मस्त बसलोय झाडाच्या वाट्या, छान वाटते, गार सावली वाटते. त्यांनी भिजवलंय चौकून सगळी असं खाली हो का इकडं पण असं सगळीकडं पाणी सोडलंय त्याच्यामुळे जास्तच आज गार वाटते काय ना बाय. गार वाटायला लागलं म्हणजे काय डोल्यावर कसं प्रेस कधी होतं नाही. बाय सगळ्यांना. आणि घेतले झालं जेवण वगैरे झालं आणि बसले आता निवांत. मस्त वाटते, गार वाटते. आता थोड्या वेळ निवांत. परत असतंच आहे, कपडे वाळले कपडे काढून ठेवा, घडी करून ठेवा. महिलांचं कसं असतं, घरचं काम असल्यानंतर दिसत नाही पण सारखा हात चालू राहतो असं असतं. आणि म्हणजे बोलणारे बोलतात की बाबा काय काम असतं, घरीच असते, एकदा स्वयंपाक धुणं भांडी झाल्यावर काय काम आहे बाकीचं असं बोललं जातं. पण असतं बायका म्हणल्यानंतर सारखं काय नाही काय काम असतं. दळणं करा, कुठं काय करा, किंवा थोडीफार भांडी स्वच्छ करा, इथं धूळ झाली ही धुवूनच घ्या, ही पुसूनच घ्या, असं काय नाही काय सारखं घरातली काय नाही काय कामं निघतात आणि कामं राहतात बायकांना नाही काय. थोडीफार निवांत असं बायका नसतातच, म्हणजे सवय लागलेली असते त्यांना पण असं न बसायची. बाबा इथं ही दिसतंय तर घ्या पाणी, काढा पुसून, काढा धुवून, ही भांडी जा धूळ बसली घ्या घासून, असं असतं. आणि आता तर काय एवढे 15 दिवस झाले की 15 कसले एवढे 10-1 दिवस गेले की धुणं धाणं हे सगळ्यांची साफसफाई करणं चालूच होईल. आता ते हे घटस्थापनाचं ह्याचं सगळं स्वच्छ करावं लागतं ना, तर हाय चालूच राहील. ती झालं की परत नाही आले घटाचे 9 दिवस उपवास वगैरे आले, ते झाले की परत नाही दसरा वगैरे, दसरा झाला की आली दिवाळी, दिवाळी होस्तर परत हाय सारखं काय नाही काय चालूच राहतं. बायकांना सुट्टी नसती असं फक्त मला म्हणायचं आहे. तर असं द्या बाय सगळ्यांना.